नमस्कार. आपल्या लहान मुलांचा खूप जास्त वेळ मोबाईल किंवा टीव्ही बघण्यात जातोय का? आणि त्यांना या स्क्रीनपासून दूर ठेवून खेळायला आणि काहीतरी नवीन शिकायला कसं लावावं हा प्रश्न पडलाय. तर आज आपण बरोबर याच विषयावर बोलणार आहोत. चला या महत्त्वाच्या विषयाबद्दल थोडं जाणून घेऊया. हा प्रश्न तर मला वाटतं जवळजवळ प्रत्येक आईबाबांना पडतो, नाही का? मुलांना त्या मोबाईलच्या छोट्याशा दुनियेतून बाहेर काढून आपल्या खऱ्या जगात खेळायला लावणं हे आजकाल खरंच एक मोठं आव्हान बनलंय. आणि असं नाहीये की ही फक्त एकाच घरातली गोष्ट आहे. आजकाल बहुतेक पालक याच चिंतेत असतात. इतक्या लहान वयातच मुलं स्क्रीनच्या आहारी गेल्यामुळे त्यांच्या वाढीवर काय परिणाम होत असेल हा विचारच खूप गंभीर आहे. पण याच मोठ्या समस्येवरनं एक खूप सोपं आणि प्रभावी उत्तर आहे, आणि ते म्हणजे स्मार्ट आई ही संकल्पना. ही एका आईनेच इतर पालकांना मदत व्हावी म्हणून तयार केलेली एक खास योजना आहे, जी मुलांच्या खऱ्या विकासाला सगळ्यात जास्त महत्त्व देते. तर मग या स्मार्ट आई संकल्पनेत असं नेमकं काय वेगळं आहे? चला त्यांच्या या 30 दिवसांच्या खास प्रोग्रामबद्दल आपण अजून माहिती घेऊया. तर हा आहे तो 30 दिवसांचा कार्यक्रम, जिथे रोज एक नवीन आणि एकदम मजेशीर ॲक्टिव्हिटी असते. आणि यातली सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहिती आहे? या सगळ्या ॲक्टिव्हिटीज 100% मोबाईल फ्री आहेत आणि घरातल्या अगदी साध्या सोप्या वस्तू वापरून करता येतात. या प्रोग्राममुळे होतं काय की मुलं वस्तू ओळखायला शिकतात, त्यांना एकमेकांशी जोडायला शिकतात. ही इतकी छोटीशी वाटणारी गोष्ट त्यांच्या बुद्धीच्या विकासासाठी खूपच महत्त्वाची ठरते. आणि हे तर बघा किती मजेशीर आहे. इथे काही महागडी खेळणी नाहीत, तर चक्क आपल्या स्वयंपाकघरातले मसाले वापरून मुलांना शिकवलं जाते. यामुळे शिकणं केवळ सोपं नाही, तर ते खूपच इंटरेस्टिंग होतं. आता आपण बघूया की वेगवेगळ्या वयाच्या मुलांवर याचा कसा चांगला परिणाम होतो. चला सुरुवात करूया 2 वर्षांच्या आपल्या चिमुकल्यांपासून. 2 वर्षांचं वय हे ना मुलांच्या आयुष्यातला एक खूप महत्त्वाचा टप्पा असतो. ह्याच वयात ते आपल्या लहान लहान हातांनी आजूबाजूचं जग समजून घ्यायला लागतात आणि प्रत्येक गोष्टीला स्पर्श करून तिला अनुभवायला शिकतात. या वयातल्या ॲक्टिव्हिटीजमुळे त्यांच्या हातांच्या हालचाली सुधारतात, म्हणजे वस्तू उचलणं, ठेवणं हे त्यांना छान जमतं. हळूहळू मोबाईलची सवय कमी होते. स्पर्श, वास अशा गोष्टी ते ओळखायला लागतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, एका जागी शांत बसून काहीतरी करण्याची सवय लागते. आता वळूया आपण पुढच्या टप्प्याकडे, म्हणजे 3 वर्षांच्या मुलांकडे, जी आता शाळेत पहिलं पाऊल ठेवण्याच्या तयारीत आहेत. 3 वर्षांच्या मुलांसाठी ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत ना, त्या खास करून त्यांच्या शाळेच्या तयारीसाठीच बनवल्या आहेत. हा तो पाया आहे ज्यावर त्यांच्या भविष्यातल्या शिक्षणाची इमारत उभी राहणार आहे. या ॲक्टिव्हिटीजमुळे काय होतं की त्यांची बोटं पेन्सिल पकडण्यासाठी मजबूत होतात, त्यांची एकाग्रता वाढते आणि ते मोठ्यांच्या सूचना ऐकायला शिकतात. म्हणजे थोडक्यात शाळेसाठी लागणारी सगळी तयारी इथेच होते. आणि इथे जे म्हटलंय ते अगदी बरोबर आहे. आपल्याला सोप्या वाटणाऱ्या या रेषा गिरवण्यामुळे मुलांच्या हाताचे स्नायू इतके मजबूत होतात की पुढे जाऊन अक्षरं लिहायला शिकताना त्यांना त्याचा खूप फायदा होतो. आणि आता शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा टप्पा म्हणजे 4 वर्षांची मुलं. LKG किंवा UKG मध्ये जाण्याआधी हा प्रोग्राम त्यांच्यासाठी एक मजबूत पाया तयार करतो. 4 वर्षांच्या मुलांसाठी ह्या प्रोग्रामचं लक्ष अजून पुढची कौशल्य विकसित करण्यावर असतं, ज्यामुळे ती शाळेसाठी आणि वर्गातल्या वातावरणासाठी अगदी पूर्णपणे तयार होतात. या वयापर्यंत येता येता मुलांचे हात पेन्सिल पकडण्यासाठी अजूनच तयार होतात. त्यांच्यामध्ये लिहिण्याचा आत्मविश्वास येतो. ते जास्त वेळ लक्ष देऊन काम करू शकतात. छोट्या छोट्या समस्या स्वतः सोडवायला शिकतात आणि मोबाईलऐवजी त्यांना शिकण्याची गोडी लागते. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर हा प्रोग्राम मुलांचं लक्ष स्क्रीनवरून पूर्णपणे काढून घेतो आणि त्यांना हाताने काहीतरी नवीन, काहीतरी क्रिएटिव्ह करायला लावतो, ज्यामुळे त्यांचा सर्वांगीण विकास होतो. हा प्रश्न आपल्याला खरंच विचार करायला लावतो, नाही का? काय माहीत, कदाचित मुलांच्या शिक्षणाची खरी पायाभरणी शाळेच्या वर्गात नाही, तर आपल्या घरातल्या अशा छोट्या छोट्या मजेशीर ॲक्टिव्हिटीजमधूनच होत असेल. यावर नक्की